जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि आपला अनुभव, आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अध्यक्षांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची अनौपचारिकरित्या सुरुवात झाली हे मी घोषित करते. दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केशरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. खरं म्हणजे त्यांचा आभाळ एवढं व्यक्तिमत्व आहे. अतिशय कर्तृत्ववान अशी मंडळी आज आपल्याला ही लाभलेली आहेत. कितीही त्यांचं स्वागत केलं किंवा कितीही त्यांचे आभार मानले तरीही ते कमीच आहेत. परंतु हा एक औपचारिकरित्या कार्यक्रम आपण पार पडतो म्हणे 1-2 लाईन फक्त मी यांच्यासाठी बोलेन की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे आणि प्रेमाचे हे शब्द आणि आमचा सत्कार, आम्ही केलेला सत्कार त्यांनी स्वीकारावं. आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत ते सन्माननीय श्री किसन बाजीराव पावडे पाटील सर, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका. यांचं शिक्षण MA इंग्लिश, BEd, LLB. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दरोडी. 2009 स्पर्धात्मक परीक्षेतून एज्युकेशन इन्स्पेक्टर ते झाले आणि आज IAS ऑफिसर म्हणून आपल्यासमोर ते हजर आहेत. तर मी भाऊ गागरे, सन्माननीय भाऊ गागरे सरांना अशी विनंती करीन की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. खूप खूप आभार सर, खूप स्वागत. लोकसत्ता यशस्वी भव या लोकसत्ता आयोजित 10वी मराठी विषयांपर मार्गदर्शन यूट्यूब चॅनल यांचं उपलब्ध आहे. आकाशवाणीवरील अस्मिता वाहिनीसाठी विविध कार्यक्रमांचे लेखन, निवेदन, सादरीकरण, दैनिक लोकसत्ता, दैनिक नवशक्ती, आम्ही पार्लेकर यामध्ये विविध शैक्षणिक विषयांवर लेखन. सन्माननीय भाऊ गागरे सर यांना विनंती करेन की डॉक्टर राजू बंडगर सरांचं त्यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री विष्णू गोविंद भोसले सर, भारत सरकार गृह मंत्रालयाचे अधीन केंद्रीय सशस्त्र पोलीस बल CISF मधून 42 वर्षाच्या प्रदीर्घ व निष्कलंक सेवेनंतर डेप्युटी कमांडेंट वर्ग क राजपत्रित अधिकारी या पदावरून जून 2011 मध्ये निवृत्त झालेले आहेत. दरोडो मुंबईकर विकास मंडळ या सामाजिक संस्थेची स्थापना केलेली आहे. धन्यवाद सर. आणि या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सरांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. श्री विजय कुंभार सर, माजी SEO एका प्रायव्हेट कंपनीत 1977ला कारकून म्हणून नोकरीला सुरुवात, सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे माजी सेक्रेटरी, माजी चेअरमॅन आणि अभिनंदन निवास कमिटी व उत्सवाचे माजी अध्यक्ष. मी माननीय श्री संजय नाईक सर यांचे आता स्वागत आपण करूया. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना याचे ते अध्यक्ष आहेत. मी शालन गागरे मॅडमना विनंती करीन की त्यांनी प्रकाशिका मनोरमा प्रकाशन याच्या प्रकाशिका माननीय श्रीमती विद्या फडके मॅडम यांचं पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं. यानंतर खरं तर तुम्ही ज्यांच्या प्रेमापोटी आज इथे उपस्थित राहिलेले आहात, ज्यांना शुभेच्छा देण्यासाठी
ज्यांचं बळ वाढवण्यासाठी, या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही इथे आलेले आहात, ती 2 व्यक्ती म्हणजे आपल्या पुस्तकाचे लेखक सन्माननीय भाऊ गागरे सर आणि त्यांच्या पत्नी शालन गागरे सर यांचंही आपण इथे स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण असं म्हणतात, S.M. जोशींच्या एका वाक्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सामान्य माणसामध्ये सुद्धा एक फिलॉसॉफर दडलेला असतो. त्यांच्या पत्नींनी त्यांना बहुमुलाची साथ दिलेली आहेत, त्या म्हणजे शालन गागरे मॅडम. सन्माननीय विद्या फडके मॅडम त्यांचं स्वागत करतील. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. असाही एक संघर्ष हे पुस्तक आपल्यासमोर सन्माननीय भाऊ गागरे सर यांनी आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासंदर्भात 1-2 वाक्य फक्त मला इथे मांडायची आहेत. भाऊ गागरे यांनी प्रथम मुंबईत येऊन वडिलांवरील मजूर पुरवण्याचे काम केले. वडिलांबरोबर मजूर पुरवण्याचे काम केले. नंतर काही दिवस ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला. व्यवसायात भागीदार असल्याने त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अशा काही अडचणी आल्यावर व्यवसाय बंद करावा लागला आणि एक्सपोर्ट व इम्पोर्ट क्लिअरन्समध्ये खाजगी मालकाकडे 22 वर्ष नोकरी केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, 2 मुली असा परिवार आहे. मी पुस्तकात वाचले की त्यांचा मुलगा 3 वर्षापूर्वी आपणा सर्वांना सोडून गेला आणि त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं. खरं तर संघर्ष शब्दाचा अर्थ सोपा आहे की अडचण. ती शिक्षणात असेल, व्यवसायात असेल, नोकरीत असेल, कोर्टात असेल, एकूणच जीवनामध्ये संघर्ष असेल. जीवन हे संघर्षाचा भाग आहे, कारण आपण म्हणतोच आयुष्य ही एक लढाई आहे. त्यातूनच वाट काढत जो यशस्वी होतो, यापैकीच संघर्ष लेखकाने आपल्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलेला आहे. एक सामान्य माणूस ते लेखक हा जो प्रवास आहे ना, हा सोपा नसतो. खरंच सोपा नसतो. कारण लिखाण करणं, आतल्या कळा, आतलं दुःख, आपला संघर्ष, आपण कसे जगलो हे मांडताना पुन्हा एकदा तो लेखक त्या संघर्षामध्ये किंवा त्या जीवनामध्ये जगत असतो. त्या गतस्मृतींमध्ये तो जगत असतो. त्यामुळे मला ही पूर्ण जाणीव आहे की त्यांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं असेल तेव्हा ते पुन्हा एकदा तेच जीवन जगले असतील आणि पुन्हा एकदा ती बोलतात ना आपण, एक जखमेवरची खपली त्यांची ती निघाली असेल. परंतु इतकं असूनही का बरं लिहावं, का बरं त्यांनी हे पुस्तक रूपाने मांडावं? सन्माननीय किसन पावडे सर, डॉक्टर राजू बंडगर सर, उपस्थित मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. अपूर्व कोपी कोशायम विद्यते तव भारती व्यतो वृद्धी मायाती क्षयमायाती संजयतः. आज या ठिकाणी आदरणीय भाऊ गंगाराम गागरे यांचं लिखित असाही एक संघर्ष या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी सगळ्या मान्यवरांच्या वतीने घोषित करतो. भाऊ गागरे हे 1985मध्ये आमच्या अभिनंदन निवास या इमारतीमध्ये राहायला आले आणि बघता बघता अभिनंदन निवास रहिवासी कुटुंबाचे ते कधी सदस्य झाले, इतकी त्यांची जवळीक, इतकी त्यांची आपुलकी. भाऊ या नावाप्रमाणे भाऊ खरोखरच भाऊक होते. भाऊंना मी शुभेच्छा देतो की हे तुमचं प्रथम पुस्तक आहे, हे आज प्रकाशित झालेलं आहे, पण सगळ्यांमध्ये या पुस्तकाची प्रसिद्धी होईल आणि तुम्हाला यापुढे अनेक पुस्तकं लिहिण्याचं बळ मिळेल, एवढीच प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. या सामान्य माणसाने असं आपल्या आयुष्याचं सगळं लिहावं, बोलायला खूप सोपं असतं माणसाला, लिहिणं खूप कठीण आहे. हे अगदी मी नेहमीच अनुभव घेते म्हणून सांगते. किती सोप्या गोष्टी त्यांनी सहजपणे लिहून लोकांना कळतील. कारण हे लिहिलं नाही तर हे सगळ्यांनाच काही कळत नाही. आजच्या पिढीला त्यांच्या मुलींना माहिती असतं, मुलांना माहिती असतं, त्याच्या पुढच्या मुलांपर्यंत हे पुस्तक रूपाने असलं तर ते समोर येतं. काही पिढ्या हे पुस्तकं राहू शकतात. म्हणून आजच्या या कम्प्युटरच्या युगामध्ये सुद्धा पुस्तकांना अजूनही महत्त्व आहे. ते त्यासाठी
याच्यासाठी की हे पुस्तक पिढ्यानपिढ्या राहतात, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचतं. मलाही लिहिण्याची खूप आवड आहे, मी सर्व नेहमी लिहित असतो. परंतु भाऊंनी न कळता पुस्तकाची इतक्या, खरं तर याला 2 वर्षे लिहून झाले, पण भाऊंची त्यांचा उल्लेख आत्ताशी झाला म्हणजे हे सुद्धा सांभाळणं आपल्या जवळच्या मित्राकडून हे इतकं सोपं काम नाही. आपण एवढंसं केलं तर 10 लोकांना सांगत राहतो. भाऊ, तुम्ही अशीच प्रगती करत राहा, तुमच्या पुस्तकाला असेच यश मिळत राहू द्या आणि यापुढे आम्हाला अधिक पुस्तकं, तुमचं अधिक मार्गदर्शन, अधिक विचार ऐकायला मिळू द्या. आणि तुम्ही आता समाजात ते स्थान मिळवलं, त्याच्यामध्ये अजून एक मैलाचा दगड आज सिद्ध करून दाखवला. आणि या पुस्तक लेखनाबद्दल खरंच एक मोठा संस्कार दिला आहे. मलाही कुठेतरी एक सुरू झालं आहे की मी का अजून पुस्तक लिहिण्यासाठी किंवा याला सुरुवात नाही केली. म्हणजे याला म्हणतात की कुठंतरी प्रेरणा, कुठंतरी माणसाला ऊर्जा, शक्ती निर्माण करे, या पुस्तकातून हे दाखवायचं आहे. खरं म्हणजे भाऊ, मला वाचण्याचा खूप कंटाळा, पण तरीसुद्धा हे पुस्तक वाचण्याचं कारण असं आहे की त्या एका पानावरती तुमच्या नयनचं आणि तुमचं व्हॉट्सअपवरती झालेलं चॅट ते मी थोडंसं वाचलं. वडील आणि मुलाचं नातं हे असायलाच हवं, परंतु ज्यावेळेला मित्रत्वाचं नातं निर्माण होतं वडील आणि मुलामध्ये, त्याला खऱ्या अर्थाने त्याला घर पण येतं. राजकारणी माणसं निर्माण झाली असतील, शिक्षक निर्माण झाले असतील, खेळ खेळणारे सुद्धा तयार झाले असतील, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुंभार साहेब, आपल्या भागातला पहिला लेखक म्हणजे भाऊ गागरे आहेत. पण माझ्या विभागातला, माझ्या विभागातला आणि माझ्या घरातला माणूस आज संघर्ष जर करत असेल आणि तो जर एकटा पुढे जात असेल, तर भाऊ एवढंच सांगतो की वयाने किती ह्यापेक्षा, तुमच्यापेक्षा लहान बनून तुमचा हात धरून तुमच्या त्या संघर्षामध्ये जर आम्हालासुद्धा जर चालायला मिळालं, तर मला असं वाटतं की आम्हीसुद्धा कुठच्या तरी एका चांगल्या स्तरावरती जाण्यासाठी तुमचा हात हा आमचा मोलाचा असेल. आणि हेच सांगण्यासाठी म्हणून मी नक्कीच या ठिकाणी आलो. धन्यवाद सर. खरं तर लालबाग, परळ, शिवडी, दादर या मंडळींना काही संघर्ष चुकलेले नाही. भाऊ सर आपल्या समोर इथे आहेत, तर आता मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांसमोर मांडावं आणि मार्गदर्शन करावं. नमस्कार. मला आज अत्यंत आनंद होतो आहे की माझे पहिलेच पुस्तक असाही एक संघर्ष याचे आज प्रकाशन होत आहे. तुमच्या सर्वांच्या मनात हा प्रश्न पडला असेल की माझे कामाचे क्षेत्र वेगळे, मग तुमचा लेखनाशी काय संबंध, आणि तुम्ही हे पुस्तक का लिहिलं, हे तुम्हाला कसं सुचलं, या प्रश्नांची उत्तरं मला द्यायला आवडेल. खरं तर मला मनातले विचार शब्दात मांडायला खूप आवडतात, म्हणून मी बऱ्याच मित्रांचे तसेच नातेवाईकांचे वाढदिवसाचे लेख लिहिले आणि ते फेसबुकवर त्याला मला प्रतिसादही मिळाला. लेख लिहायची आवड होती, पण ते फेसबुकवर टाकायला माझी मुलगी सोनाली मला मदत करायची. असे बरेच लेख मी लिहिले आणि ती पोस्ट करत गेली. एक दिवस दोन्ही बहिणी नम्रता आणि सोनाली एकत्र असताना घरात असाच लेखवरून विषय चालला होता. त्या दोघी मला सांगत होत्या की पप्पा, तुम्ही लेख चांगले लिहिता, तर मग एखादं पुस्तक का लिहित नाही, तुम्ही विषय निवडा आणि पुस्तक लिहिण्यात चालू करा. मुलींनी सांगितल्यानंतर मी मनाची तयारी करून लेखनाविषयी वाटचालीला सुरुवात केली. मित्रांनो, आजवरच्या जीवनात अनेक चढउतार पाहिले, सुखदुःखाचे प्रसंग अनुभवले, स्वतःसोबतच अनेकांच्या जगण्यातील अडचणी जवळून पाहिल्या आणि शक्य तिथे सहकार्य केले. पुस्तक लिहायला चालू केले आणि मागे पाहिलेच नाही. 4-5 महिन्यात वेळ मिळेल त्यावेळेस सर्व पुस्तक लिहून काढलं. खरं तर प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष अटळ आहे, मात्र म्हणून आपण रडत कडत आपलं आयुष्य जगण्यात काय अर्थ. या उलट संघर्षावर मात करत सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगणं माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं वाटतं. मात्र प्रत्येकाच्या जगण्यात एक भाग म्हणजे संघर्ष. हा संघर्ष प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपणासमोर मांडतो आहे.
मित्रांनो, संघर्षातून वाट काढत जगायला शिकवणारा संदेश देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे आहे. प्रस्तुत पुस्तक वाचून एखादा मनुष्य जरी संघर्षावर मात करत यशस्वी झाला तर या लेखनाचे सार्थक झाले असे मी समजेल. मित्रांनो, साधारण मार्च 1984मध्ये मी प्रथम कामानिमित्त मुंबईत आलो. त्यावेळेस मुंबईत राहण्याची सुद्धा सोय नव्हती आणि झोपायची सुद्धा. मी गावावरून आलो त्यावेळेस धोबी तलावला राहायचो. खानावळीमध्ये जेवायला आणि बिस्तारा घेऊन मरीन लाईन्सला फुटपाथवर झोपायला जायचो. पण कधी मनावर दडपण आलं नाही, कारण जबाबदारी नव्हती. बिनधास्त राहायचो. पण जसं जसा कामात जम बसत गेला तसा आईवडिलांच्या आशीर्वादाने काही दिवस धंदा केला, नोकरी केली, लग्न केलं, मुलं झाली, घरं घेतली, पैसा कमवला, मुलांचे शिक्षण केलं. तसतसा मनावर दडपण येत गेलं आणि झोपसुद्धा कमी झाली. जास्त विचार करू लागलो. तात्पर्य, मरीन लाईन्सला फुटपाथवर झोप येत होती, पण जबाबदारी वाढल्यावर, स्वतःच्या घर झाल्यावर झोप लागत नव्हती. मला नेहमी वाटायचं की आपण 37-38 वर्ष शहरात काढले, आता मन शांतीसाठी गावी राहावं असा मनात विचार येत असे, पण आचरणास येण्यात योग येत नव्हता. त्या दरम्यान मी मार्च 2020मध्ये पुस्तक लिहून तयार केले होते आणि 19 एप्रिल 2020ला ते प्रकाशन होणार होते. पण 22 मार्चला कोविडमुळे लॉकडाऊन झाले आणि पुस्तकाचे प्रकाशन राहून गेले. मी कुटुंबासह गावी गेलो आणि गावचाच झालो. आता शहरात राहणं नको वाटतं. हीच वेळ समजून मी गावी निसर्गात राहून उर्वरित आयुष्य फिरण्यात आणि आनंदात घालवावे असे मला वाटते. दरम्यान माझा मुलगा नयन वयाच्या 26व्या वर्षी अगदी तारुण्यात आपणा सर्वांना सोडून गेला. कुटुंबाला खूप दुःख झाले. हे दुःख मला आणि कुटुंबाला पचवता आले नाही. आमच्यावर खूप मानसिक दबाव आला. त्या पश्चात माझी पत्नी, 2 मुली यांच्यासोबत पुढील आयुष्य आनंदी कसं जाईल याचा विचार मला जास्त महत्त्वाचा वाटला. त्यातूनही मार्ग काढत आम्ही संघर्ष करत योग्य तो विचार करून गावी राहण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात कधी चुकीचं काम करणं किंवा चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवणे, त्याबरोबर कधी तडजोड केली नाही आणि शेवटपर्यंत करणार नाही. त्यामुळे मला चुकीची माणसं मिळाली नाही किंवा त्यांच्याशी संपर्क आला नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. आईवडिलांनी जे संस्कार केले, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी सत्य आणि सत्याचाच मार्ग ठेवला आणि कुटुंबाला सुद्धा त्याच मार्गावर नेऊन ठेवले. आता कुठलंही दडपण नाही, कुठलंही ध्येय नाही. जीवनाचा आनंद घ्यायचा एवढंच काम बाकी आहे. तरी असो, खरं तर मी एखादं पुस्तक लिहीन आणि प्रकाशन करून शांत बसेल असे मला वाटले होते. पण माझ्या कुटुंबाकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रकाशक यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे मी भविष्यात अजूनही पुस्तक लिहीन अशी मनाची तयारी ठेवतो. पुस्तक प्रकाशन करण्यास प्रकाशिका विद्या फटकेवहिनी यांनी मला मनापासून मदत केली. त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या नवीन लेखकाला सांभाळून घेतलं. त्यांची माझी पुस्तक प्रकाशन विषयाची तळमळ पाहता माझ्यावरती त्यांनी आशीर्वादाचा हात ठेवला आणि आज या आशीर्वादाने हे पुस्तक प्रकाशन होत आहे. आपली उपस्थिती आणि माझ्यावरचे प्रेम पाहून मी अगदी आनंदी झालो आहे. खरंच आयुष्य जगत असताना प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा असतो. मी लेखक म्हणून अगदी जवळून पाहिलेला संघर्ष या पुस्तकातून लिहिला आहे. सर्व काही सांगण्यापेक्षा असाही एक संघर्ष हे पुस्तक आपण वाचालच आणि आपल्याला आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ सर. किती सहजता आहे सरांच्या लेखनामध्ये. जसं बहिणाबाई म्हणतात ना, माया म्हणता म्हणता उठ उठा लाग भिडे, आत्या म्हणता म्हणता किती अंतर अग पडे. किती 2 शब्दांमध्ये त्यांनी नात्यांतला एक सुंदर जो गोफ असतो तो त्यांनी सांगितलं. अगदी तसंच साधं सरळ
भाऊ तुमचं लिखाण अगदी तसंच आहे, साधं सरळ, कुठेही तिकडे भंपकता नाही, कुठेही तिथे मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला हा आविर्भाव नाही. जे आहे, जे जगलो, जे अनुभवलं ते फक्त तुमच्या स्वरूपामध्ये, त्या पुस्तक रूपाने मी तुमच्यासमोर मांडतो आहे. इतकंच त्या पुस्तकातून आम्हाला असं जाणवलं. यासाठी खरंच खरंच तुम्ही जसं म्हणता की मी यापूर्वी लिहिलं नाही, पण सर आता यापुढे तुम्ही लिहायला लागा, कारण तुमचं लिखाण अतिशय सुंदर आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. असाही हा एक संघर्ष ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पप्पा तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि लेखणीच्या प्रवासासाठी कोटी कोटी शुभेच्छा. मला फार आनंद होत आहे की मला तुमच्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. मला इथे असे काही पप्पांबरोबरचे किस्से सांगायला आवडतील ज्यातून मला त्यांचा संघर्ष दिसला आणि त्यातून मी काय प्रोत्साहन घेतले हे मला आवडेल सांगायला. पहिली गोष्ट मी माझ्या लहानपणापासून सुरुवात करते. जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा पप्पा आम्हाला सकाळी सोडवायला यायचे, तर स्कूटरवरती सोडवायला यायचे आणि तेव्हा मी पुढे बसायचे आणि कंटिन्युअसली पप्पा असे काहीतरी स्वतःशीच बोलत असायचे. तेव्हा मला काहीच कळायचं नाही की काय चालू आहे. मग मी घरी यायचे आणि मग मम्मीला सांगायची की पप्पा असे बोलतात. तर मम्मी बोलायची काय नाही, त्यांना खूप टेन्शन आहे म्हणून ते स्वतःशीच बोलतात. तेव्हा काही कळायचं नाही की हे काय चालू आहे. आणि बट आत्ता जेव्हा मी काम करते तेव्हा मला कळतं की डेडलाईन्स असतात, काही गोष्टी वेळेत द्याव्या लागतात. तर तेव्हा कळतं की टेन्शनचा अर्थ काय असतो. पण कुठेतरी मला असं वाटतं की आत्ता ते सगळे त्यांचे दिवस आठवून त्यांना असं वाटत असेल की हे काहीच नव्हतं. कारण जसं जसं आपण संघर्षांना सामर्थ्य जातो तसं तसं आपल्याला वाटतं की त्यावेळी आपण अजून काहीतरी चांगलं करू शकलो असतो, अजून चांगल्या पद्धतीने ती परिस्थिती हँडल करू शकलो असतो. म्हणून एक गोष्ट मी शिकली की वेळ कशीही असेल तरी ती निघून जाते, फक्त त्या वेळी त्या परिस्थितीत आपण धीर धरला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पप्पांना माझे सगळे मार्क्स लक्षात आहेत, म्हणजे 10वीपासून 12वीतले, इनफॅक्ट इंजिनिअरिंगचे सगळे सेमिस्टरचे CGPA त्यांनी फोनमध्ये लिहून ठेवलेत. तर कारण त्यांना खूप कौतुक वाटतं आणि त्यामधून कुठेतरी मला अभ्यास करायला खूप आवडायचं आणि मी खूप मनापासून अभ्यास करायचे. कदाचित MTech माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता, जेव्हा ज्यावेळी आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आधाराची आणि विश्वासाची खूप गरज असते आणि त्या गोष्टी मला माझ्या मम्मी पप्पांकडून भरभरून मिळाल्या. म्हणून कुठेतरी मी माझ्या लाईफमध्ये सक्सेसफुल झाली असं मी म्हणते. MTechच्या प्रवासात मला असं वाटलं की कुठेतरी आपण स्वतःच्या परिश्रमावरती विश्वास ठेवला पाहिजे, बाकी सगळं होऊन जातं. आणि आत्तापर्यंत माझ्या पप्पांकडून मला एक गोष्ट खूप चांगली शिकायला मिळाली आणि ती म्हणजे की प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी भेटेल ह्या अर्थाने कधी आपण काम नाही केलं पाहिजे. कधीतरी आपल्याला आवडेल, आपल्याला आवडतं म्हणून काम केलं पाहिजे. त्यातून काय होतं, तुम्हाला स्वतःला समाधान मिळतं आणि जरी अपयश आलं तरी तुम्हाला कधी वाईट नाही वाटत, कारण तुम्ही तुमच्या समाधानासाठी ते केलं आहे. आणि अजून एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते की म्हणजे आयुष्यात सगळ्यांना संघर्ष करावाच लागतो, ते फॉर शुअर आहे, ते येणारच आहे. बट त्या संघर्षामधूनही कुठे ना कुठे ते स्वतःसाठी वेळ काढायचे. फॉर एक्झाम्पल जसं विष्णू काका म्हटले की प्रत्येक वर्षी ते ट्रिप काढायचे, आम्ही फिरायला जायचो, त्यांची एक वेगळी ट्रिप, आमची एक वेगळी ट्रिप. इथे बसलेले जेवढे लोक आहेत जे त्यांच्याबरोबर ट्रिप करतात त्यांना सगळ्यांना खूप आतुरता आहे की हैदराबाद नंतरची मोठी ट्रिप कधी होते, म्हणून प्लीज लवकर ट्रिप काढा. आणि अजून एक गोष्ट की माझे पप्पा मला असं वाटतं संत कबीर यांचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांना असं नेहमी वाटतं की कल करे सो आज कर, आज करे सो अब, आणि त्या अबमध्ये कधीच नंतर नसतं, देर इज नो टुमॉरो, ते आत्ताच व्हायला पाहिजे. त्यांच्या अशा घडवण्यामुळे आम्ही कधीच आमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलो नाही, नुसते करत राहिलो, जे पाहिजे ते करत राहिलो. आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की जेवढं कठीण संघर्ष असतो तितकाच शानदार विजय असतो आणि पप्पांच्या पुस्तकातून मला त्या गोष्टीवर विश्वास बसला.
म्हणून तुम्ही ही एक संघर्ष हे पुस्तक आवर्जून वाचा. तुमच्या पुढील जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांचा संघर्ष आणि तुमचा संघर्ष ह्यामध्ये समांतर येईल आणि तुम्हाला त्या संघर्षाला तोंड कसं जायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार असाल. थँक्यू. माझ्या पप्पांनी मराठी साहित्यात पहिलंच पाऊल टाकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. असाही एक संघर्ष हा विषयच खूप खोल आणि सर्वत्र आहे आणि कोणाच्या आयुष्यात संघर्ष नसतो, राईट? प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी संघर्ष करतच असतं. मी आमच्या फॅमिलीचं सगळ्यात शेंडफळ आहे, सगळ्यात लहान सगळ्यांमध्ये, त्यामुळे मी प्रत्येकाला बघत आले आणि सर्वात महत्त्वाचं मी प्रत्येकाला वेगवेगळ्या संघर्षातून जाताना पाहिलं आणि त्यांच्याकडून शिकत राहिले. पण एक गोष्ट अशी की लहान असताना मला खूप वाईट वाटायचं की माझे बहीण आणि भाऊ इंग्लिश मिडियममध्ये होते आणि मला मराठी मिडियममध्ये टाकलं. ह्याचं मला खूप वाईट वाटायचं लहानपणी. तेव्हा एवढं काही कळत नव्हतं आणि मला मराठी मिडियममध्ये टाकलेलं बिकॉज आमची तेव्हा परिस्थिती जरा बरोबर नव्हती, म्हणजे हलाखीची होती, त्यामुळे पैसे नव्हते एवढे, त्यामुळे मला मराठी मिडियममध्ये टाकलेलं. पण आता मला खूप अभिमान वाटतो आणि खूप खूप सॅटिस्फाईड वाटतं की मराठी साहित्यातून शिकले आणि मराठी साहित्यातून घडले, ह्याचा मला खूप अभिमान वाटतो, खूप. आणि अजून एक सांगेन की मी 2 वर्ष झाले बाईक चालवते आणि माझ्या पप्पांनीच मला ती बाईक शिकवली. आणि इव्हन मी जेव्हा लहानपणी त्यांनी जेव्हा सायकल शिकवली ना, तेव्हा ते माझ्या मानेवर पकडायचं आणि मला सायकल शिकवायचं. म्हणजे त्यांचं शिकवणं असं होतं ना की कधीच कोणीच विसरणार नाही. त्यांनीच मला रिस्क घ्यायला शिकवलं, म्हणजे रिस्क कशी घ्यायची, त्यातून मी धाडसी झाले. पण रडत पडत मी बाईक शिकले. आणि असं की मला सगळे बोलायचे आजूबाजूचे की तू खूप छान बाईक चालवतेस, माझे रिलेटिव्स बोलायचे, सगळे बोलायचे मला की तू खूप छान बाईक चालवतेस. पण मला स्वतःला असं वाटायचं की नाही रे, असंच सगळे बोलतात, मुलगी आहे म्हणून सगळे मला बोलतात की हा तू छान बाईक चालवतेस. पण ना एक दिवस असं झालं की मी आणि माझे पप्पा आम्ही गावी असताना कान्हूर पठारला गेलो होतो, माहीत असेल इकडच्या लोकांना काही. तेव्हा म्हणजे घाट चढलो होतो, घाट चढताना उतरताना मीच घेतलेली गाडी. आणि आम्ही घरी आलो तेव्हा माझे पप्पा मला पहिल्यांदा म्हटले की तू खूप छान बाईक चालवतेस आता. आणि तेव्हा त्यांनी मला शब्बासकी देऊन बोलले की तू खूप खरंच छान बाईक चालवते. तेव्हापासून जो माझा कॉन्फिडन्स वाढला आणि तेव्हापासूनची जी परफेक्ट झालं तेव्हा त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स कधीच नाही खाली गेला, कधीच नाही. म्हणजे माझे मम्मी पप्पा जेव्हा माझं कौतुक करतात ना तेव्हा मला खूप खूप छान वाटतं, खूप. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पप्पा आम्हाला खूप वेगळे वाटायचे. म्हणजे असं कोणतरी की जे आपल्याला पाहिजे ते देणार, आपल्याला फिरायला घेऊन जाणार, आपलं कौतुक करणार, चुकेल तेव्हा ओरडणार, फक्त आनंदी असणारे आणि ओरडणारे पप्पा. पण आम्ही जसजसे मोठे होत गेलो तशी जाणीव होत गेली की आनंद फक्त आपल्यासमोर, पण आतमध्ये ते किती संघर्ष चालू होते ह्याची जाणीव आत्ता आम्हाला व्हायला लागली आहे. इव्हन जेव्हा दादाची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा पण मी घरातल्या प्रत्येकाला पाहिलं आहे. आणि एक मला गोष्ट नक्की इथे मेन्शन करावीशी वाटते की पूर्ण ट्रीटमेंटच्या काळात आमच्या घरात कोणीच कोणासमोर रडलं नाही. सगळ्यांनी एकमेकांना धीर दिला, मोटिवेट केलं, सगळे खंबीरपणे उभे होते की आपण सगळे एकत्र त्याला बरं करू. त्याच्यासमोर तर कधी चुकूनसुद्धा डोळ्यातून पाणी आणलं नाही. स्पेशली त्या काळात मला माझ्या मम्मीचं खूप जास्त कौतुक वाटलं, कारण ती एक आई असून ती खूप खंबीरपणे उभी होती. आणि जेव्हा पण मी कोणाला सांगते, म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे, माझे टीचर्स, रिलेटिव्स की माझ्या पप्पांनी पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं प्रकाशन आहे, तेव्हा त्यांच्या तोंडून होणारं जे भरभरून कौतुक असतं ना ते म्हणजे स्वर्ग. अजून काय पाहिजे, त्या क्षणी विचार येतो की अजून काय पाहिजे. आता ते मराठी साहित्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांचा हा नवीन प्रवास चालू झाला आहे. तर त्या प्रवासासाठी तुम्हाला पप्पा खूप खूप शुभेच्छा आणि आपण सगळेच हा प्रवास एकत्र सफल करू. धन्यवाद. असाही एक संघर्ष हे पुस्तक लिहून झाल्यावर मामांनी ते माझ्याकडे वाचनासाठी दिले. आपल्या गागरे मामांनी पुस्तक लिहिले आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी आश्चर्याची गोष्ट होती. पण जेव्हा ते संपूर्ण वाचले तेव्हा मला त्यांचे प्रचंड कौतुक आणि सार्थ अभिमान वाटला.
एका सर्वसामान्य व्यक्तीने प्रचंड साहसी निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याची प्रचिती म्हणजे आजचा हा आपला पुस्तक प्रकाशन सोहळा. या पुस्तकामध्ये एका सर्वसामान्य व्यक्तीची कथा आहे, ती आपण सर्वांनी आवर्जून वाचावी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील पहिल्या लेखकाला त्यांच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या शुभेच्छा. एक वाचक म्हणून तसेच या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून हे पुस्तक वाचताना मी अतिशय भावुक झाले. या पुस्तकातील काही ओळी मला खूप आवडल्या व मला त्या तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. सोन्याची लंका आणि पुष्पक विमान हे तर लंकापती रावणाकडे होते, परंतु वनवास मात्र श्री प्रभू रामांना भोगावा लागला. थाटमाट आणि राजपाट तर कंसाकडे होता, परंतु कैदेमध्ये जन्म भगवान श्रीकृष्णांना घ्यावा लागला. राजमहाल आणि राजवाडे तर कौरवांकडे होते, परंतु बेघर तर पांडवांनाच व्हावं लागलं. म्हणून संघर्ष हा नेहमी सत्याच्या बाजूने असतो. परमेश्वरालाही संघर्ष करावा लागला, तर आपण सामान्य माणसे आहोत. संघर्ष हा आपल्याला करावाच लागेल. मला फक्त एवढंच सांगायला आवडेल की तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा आणि काकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद द्या. धन्यवाद. भाऊंचा आणि माझा परिचय अलीकडच्या 2 वर्षामधला आहे. आमची भेट साहेब पहाटे होते सगळ्यांच्या अगोदर. रोज मॉर्निंग वॉकला सकाळी या शेजारच्याच मैदानामध्ये 5:30 वाजता आमची सकाळ सुरू होते आणि मग ती 8 वाजेपर्यंत सुरू असते. या मधल्या 2 तासाच्या प्रवासामध्ये ओळख झालेले भाऊ घागरे आणि जेव्हा पुस्तक त्यांचं लिहून झालं, मला म्हणाले सर प्रकाशन करायचं आहे, तुमचं सहकार्य हवं आहे. आणि तेव्हापासून या 2 वर्षात पुस्तकाचा प्रवास मी जवळून अनुभवलेला आहे. असाही एक संघर्ष, हा संघर्ष आहे जगण्याचा, हा संघर्ष आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा, हा संघर्ष आहे प्रकाशाकडून प्रगतीकडे जाण्याचा, हा संघर्ष आहे प्रगतीकडून समृद्धीकडे जाण्याचा. आणि ही समृद्धी येत असताना आयुष्यामध्ये जे एक फार मोठा अडथळा आला, त्या अडथळ्याला पार करत पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा हा संघर्ष आहे. आणि म्हणूनच हा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकजण जो वेगळा एक संघर्ष, काही ना काही कारणाने जो अडथळा, ज्या अडचणी येतात त्यातून मात करत पुढे जात असतो. भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये या संघर्षावर कशी मात केली, आपलं आयुष्य नव्याने कसं पुढे सुरू केलेलं आहे, ही वाटचाल, हा संघर्ष या पुस्तक रूपातून त्यांनी मांडलेला आहे. भाऊंनी आयुष्यामध्ये आलेलं इतकं प्रचंड मोठं दुःख सहन केलं आपल्या जन्मदात्या मुलाचं, आणि त्यांच्या मनामध्ये असलेली ही वेदना जरी त्यांनी बोलून दाखवली नाही तरी या पुस्तकामध्ये, मी आत्ता हे पुस्तक चाळत असताना जेव्हा वाचलं तेव्हा ती पावलोपावली जाणवली. त्यांच्या मनातली खंत मांडताना त्यांच्याच शब्दातली काही वाक्य फक्त तुमच्यासमोर वाचतो. एक 4 वाक्य, म्हणजे पुस्तक किती वाचनीय आहे आणि आपण का वाचावं हे आपल्याला कळेल. आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही, आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही. मिळेल ते अनुभव, मिळेल ती उपेक्षा, मिळेल ते प्रेम, मिळेल तो आदर, मिळेल ती अनुभूती घ्यावी. प्रवाहात मुक्त जगावं, जीवनात सगळेच रंग हवेत. निराशेतही आशा आहेच की, त्या ऊर्जेची वाट बघायची. कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच. खरं तर कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच, पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय. आयुष्यात आपली माणसं जोडीला नसणं हे केवढं मोठं दुःख आहे हे सांगणाऱ्या या 4 ओळी. असाही एक संघर्ष हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आपण वाढदिवसाला, इतर समारंभांना ज्या ज्या भेटवस्तू किंवा इतर काहीतरी देतो, माझं म्हणणं आहे असं एखादं पुस्तक आपण आपल्या स्नेहीला, आपल्या मित्राला त्यांच्या कार्यक्रमात जरूर भेट द्यावं. कारण हे पुस्तक जगायला शिकवणारं आहे आणि जगायला शिकवणारी अनुभूती आपण इतरांना देणं, इतरांपर्यंत पोहोचवणं, यापेक्षा वेगळी काय भेट असू शकते बरं. खरं म्हणजे मला फार विशेष वाटते आज एका पारनेर तालुक्याच्या डोंगर दऱ्यामध्ये दरोडीसारख्या गावातून पुस्तक लिहिणारा म्हणतो पहिलाच लेखक जन्माला आला असेल दरोडी गावामध्ये. आजपर्यंत गावाकडे पुस्तक लिहिणारा माणूस मात्र भाऊ आपल्या गावात अजून कोणी नाही. यू आर द फर्स्ट मॅन.
पहिला माणूस मी पाहिला ज्याने पुस्तक लिहिलं. मित्रांनो, आजकाल समाजामध्ये बोलताना अनेक आपण ऐकतो की जमाना बदलला आहे, लोक बदलले आहेत, परिस्थिती बदलली आहे. परंतु या समाजामध्ये आजही भाऊंसारखी अतिशय दानशूर विद्वान माणसं आहेत म्हणून हे समाज चांगला टिकून आहे. असं म्हणतात की महिला तातडीने अश्रूंच्या रूपात आपलं दुःख व्यक्त करतात, परंतु पुरुषांना मात्र काही मर्यादा असतात. आणि भाऊ, तुम्ही खरं म्हणजे या पुस्तकाच्या रूपातून तुमच्या अश्रूंना वाट मोकळी केलेली आहे. ते मी वाचताना माझ्या लक्षात आलं. तुम्ही तर मला वाटतं किती शिकलेले आहेत मला माहिती नाही, पण तुमच्या लेखनातून असं वाटतं की तुम्ही फार विद्वान आहात बाबा. तुमचे लेखन अतिशय सुंदर आहे. चांगल्याच मी अनेक पुस्तकं वाचली, पण चांगल्या लेखकालाही लाजवेल अशी ती भाषा आहे त्याच्यामधली. आणि तुमची मुलं उच्च विद्या विभूषित आहेत. आता ताई बोलले की एमटेक आहे, ही पण शिकलेली आहे. तिने मगाशी सांगितलं की मराठी माध्यमात शिकलेली आहे, पण असं काही नाही. मातृभाषेतून दिलेलं शिक्षण अतिशय उत्तम असतं. मराठीत मी सुद्धा एका जिल्हा परिषद, आमच्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो. आणि वास्तवात जगणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की डोंट थिंक अबाउट द पास्ट अँड डोंट वरी अबाउट द फ्युचर बिकॉज यू आर इन प्रेझेंट अँड द प्रेझेंट टाईम इज गिवन बाय द गॉड ॲज अ प्रेझेंट टू यू. सो एन्जॉय युअर प्रेझेंट, नथिंग एल्स. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू दॅट यू आर एन्जॉईंग द प्रेझेंट. आणि म्हणून आजचा क्षण, वर्तमान काळ आपण आनंदात जगायचा असतो. भाऊ, तुम्हाला मी जाता जाता एक छोटा, तुमच्याविषयी मी खूप छोटा आहे परंतु एक सल्ला देईन की आजपर्यंत तुमच्यातला लेखक तुम्ही पूर्णपणे मारून टाकला होता, तो आता जिवंत झाला आहे. आणि यापुढेही अशी हा एक सोहळा आहे, असे अनेक सोहळे आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळो. आणि पुढच्या पुस्तक प्रकाशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील देशात एखादा नामवंत लेखक आपण आणू, ती जबाबदारी माझी राहील. आणि एक मोठा कार्यक्रम आपण करूयात. यानंतर भाऊ सरांची कन्या नम्रता मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी हा इतका सुंदर कार्यक्रम केलेला आहे, आपण इथे आलेला आहात, तर आभाराचा जो कार्यक्रम आहे याची सगळी सूत्र मी मॅडमकडे देते. धन्यवाद आभाचिमनताई. सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे, रसिक प्रेक्षकांचे आणि मनोरमा प्रकाशनाचे मी मनापासून आभार मानते. पुस्तकाच्या वाटचालीत मदत करणारे सावकार कड, शरद कड, अंकुश सरडे, किसन कड, उत्तरा आवारी आणि सुरेखा विभूते यांचे मार्गदर्शन मौल्यवान होते. हे पुस्तक तुम्हाला कुठे कुठे उपलब्ध आहे याची सुद्धा यादी मी एकदा पटकन वाचून दाखवते. मुंबई येथे दादर मनोरमा प्रकाशनामध्ये, दादर मॅजेस्टिक आयडियल बुक डेपो, गिरगाव तुकाराम बुक डेपो सेंट्रल प्रकाशन, पार्ले मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे माझे ग्रंथ भांडार इथे, मुलुंड विजय बुक सप्लायर, सांगली दुर्गा बुक JR इथे, गोखले बुक डेपो, कोल्हापूर अजब पुस्तकालय, नागपूर लाटवे प्रकाशन, औरंगाबाद बुक डेपो, नाशिक ग्रँड बुक बाजार, ज्योती स्टोअर्स आणि पुणे येथे अप्पा बळवंत चौकातील सर्व दुकानांवर हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होईल. किती सुंदर आहे हे सोहळा खरंच, कारण हे प्रथमच घडत असेल की कार्यक्रमाची सांगता आपण सगळे पसायदानाने करत आहोत. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तुषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षद सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी,
भजिजो आदि फुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये भुववेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखी वरे ज्ञान देवो सुखिया. अध्यक्षांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या अनुमतीने कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे.